विद्यार्थ्यांनो, बुद्धिमत्तेला काही वेळेला अशा पद्धतीनं प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असा प्रश्न विचारला जातो. अशा वेळेला समोरासमोरील ज्या संख्या असतात त्यामध्ये कोणता सहसंबंध येतो हे पाहणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ त्यांच्या बेरजेमध्ये काही सहसंबंध आहे का किंवा गुणाकारामध्ये काही सहसंबंध आहे का हे पाहावं लागतं. चला बघूया पहिल्यांदा बेरजेचा काही सहसंबंध लागतो का. आता 4 आणि 16. 4 आणि किती 16? 4 आणि किती 16? 12. 4 मध्ये 12 मिळवले की 16 येतं. तसं 7 आणि 28 बघा. 7 मध्ये 21 मिळवल्यावर 28 येतं. 5 मध्ये किती मिळवल्यावर 20 येतं? 15. म्हणजे इथं 12, 21, 15 हा काही ताळमेळ जमत नाही. मग आपण गुणाकार करून बघूया. 4 गुणिले किती म्हटलं की 16 येणार आहे. 4 गुणिले 4. 4 चोक 16. 7 चोक 28. 5 चोक 20. म्हणजे इथं प्रत्येक संख्येला 4 न गुणलं की समोरची संख्या येते. मग इथं 36 आहे. कितीला 4 न गुणलं की 36 उत्तर येणार आहे. करेक्ट. 9 चोक 36. म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी किती येणार आहे. पर्याय क्रमांक 2. उत्तर आहे त्याचं 9. आता हा प्रश्न तुमच्यासाठी. याचं उत्तर मला तुम्ही कमेंट मध्ये पाठवा. धन्यवाद.